नमस्कार मित्रांनो, स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये SRPF भरती, चालक भरती तसेच कारागृह पोलीस भरती यासाठी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, SRPF चा रेजिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, SRPF चा रेजिंग डे कधी साजरा केला जातो? बघा, ऑप्शन बघूया. ऑप्शन 1 आहे 1 मार्च, ऑप्शन 2 आहे 4 मार्च, ऑप्शन 3 बघा 6 मार्च की ऑप्शन 4 आहे 8 मार्च. तर याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 6 मार्च. 6 मार्च या दिवशी SRPF चा रेजिंग डे साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, राज्य राखीव पोलीस बलांच्या प्रमुखास काय म्हणून संबोधले जाते? राज्य राखीव पोलीस बलाच्या प्रमुखास काय म्हणून संबोधले जाते? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे संचालक, ऑप्शन 2 आहे उपसंचालक, ऑप्शन 3 बघा समादेशक की ऑप्शन 4 प्रधानाचार्य. तर याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 समादेशक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय मित्रांनो कुठे आहे? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे मुंबई, ऑप्शन 2 आहे पुणे, ऑप्शन 3 बघा नागपूर की ऑप्शन 4 आहे छत्रपती संभाजीनगर. तर याचे योग्य उत्तर काय होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पुणे. पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद ... म्हणून भूषवतात. मित्रांनो, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद म्हणून कोण भूषवतात? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे लोकसभा अध्यक्ष, ऑप्शन 2 काय राष्ट्रपती, ऑप्शन 3 बघा पंतप्रधान की ऑप्शन 4 राज्यसभा अध्यक्ष. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 काय लोकसभा अध्यक्ष. लोकसभा अध्यक्ष हे संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवतात. प्रश्न क्रमांक 5 बघा, चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन 1 आहे श्यामची आई साने गुरुजी, ऑप्शन 2 काय करेचे पाणी आचार्य अत्रे, ऑप्शन 3 आहे राधे रणजित देसाई आणि ऑप्शन 4 आहे गीताई लोकमान्य टिळक. तर याची चुकीची जोडी काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 गीताई लोकमान्य टिळक. मित्रांनो, गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांचा आहे. तर पुढे बघा, प्रश्न 6, भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची या अर्थाची म्हण ओळखा. ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे ओटात एक पोटात एक, ऑप्शन 2 नाव मोठे लक्षण खोटे, ऑप्शन क्रमांक 3 बघा उथळ पाण्याचा खळखळाट फार, ऑप्शन 4 काय आधी उल्हास त्यात फाल्गुन मास. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 काय आहे नाव मोठे लक्षण खोटे. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न क्रमांक 7 काय आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे चेअरमन कोण आहेत? मित्रांनो, सध्याचे चेअरमन कोण आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे? ऑप्शन 1 आहे दिनेश कुमार खरा, ऑप्शन 2 बघा दीपक पारखे, ऑप्शन 3 गिरीश चतुर्वेदी की ऑप्शन 4 आहे रजनीश कर्नाटक. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 दिनेश कुमार खरा. दिनेश कुमार खरा हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे चेअरमन आहेत. हा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, श्री धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे न्यायाधीश आहेत? धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे न्यायाधीश आहेत? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे 45, ऑप्शन 2 46, ऑप्शन 3 आहे 48 की ऑप्शन 4 50. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 50वे ते सरन्यायाधीश आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे अकोला, ऑप्शन 2 रत्नागिरी, ऑप्शन 3 आहे नंदुरबार की ऑप्शन 4 नागपूर. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. नागपूर या जिल्ह्यामध्ये कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोकसहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धन केले जाते? ऑप्शन 1 काय गडचिरोली, ऑप्शन 2 अमरावती, ऑप्शन 3 आहे नंदुरबार की ऑप्शन 4 धुळे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न क्रमांक 11 काय आहे, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? ऑप्शन बघा. ऑप्शन 1 आहे हरगोविंद खुराना, ऑप्शन 2 रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन 3 काय अमृत सेन की ऑप्शन 4 आहे मदर तेरेसा. तर याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा, मारुती चित्तमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मारुती चित्तमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन 1 काय क्रीडा अभ्यासक, ऑप्शन 2 निसर्ग अभ्यासक, की ऑप्शन 3 आहे पत्रकारिता, की ऑप्शन 4 आहे उद्योग. तर याचे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 निसर्ग अभ्यासक. मारुती चित्तमपल्ली हे निसर्ग अभ्यासक आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 काय आहे, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात? ऑप्शन 1 बघा लॉर्ड रिटन, ऑप्शन 2 आहे लॉर्ड रिपन, ऑप्शन 3 लॉर्ड डलहौसी, की ऑप्शन 4 लॉर्ड कर्जन. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 बघा, रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ऑप्शन बघा, ऑप्शन काय आहे अ जीवनसत्व, ऑप्शन 2 आहे जीवनसत्व ब, ऑप्शन 3 बघा जीवनसत्व क, की ऑप्शन 4 आहे जीवनसत्व ड. तर याचे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व अ या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन बघा, ऑप्शन 1 काय आहे पुणे, ऑप्शन 2 आहे नागपूर, ऑप्शन 3 गडचिरोली, की ऑप्शन 4 अमरावती. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. नागपूर या ठिकाणी पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा, विधवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले? ऑप्शन काय बघा, ऑप्शन 1 आहे सरोजिनी नायडू, ऑप्शन 2 धोंडो केशव कर्वे, ऑप्शन 3 काय आहे महात्मा ज्योतिबा फुले, की ऑप्शन 4 पेरियार स्वामी. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे यांनी विधवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम स्थापना केली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा, बाष्प यंत्राचा शोध कोणी लावला? बाष्प यंत्राचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन 1 बघा मार्कोनी, ऑप्शन 2 जॉन के, ऑप्शन 3 काय आहे मायकेल फॅरेड, की ऑप्शन 4 जेम्स वॅट. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जेम्स वॅट. जेम्स वॅट यांनी बाष्प यंत्राचा शोध लावलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 काय आहे, शुक्र या शब्दांचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द निवडा. शुक्र या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडायचा मित्रांनो. ऑप्शन काय बघा, ऑप्शन 1 आहे पोपट, ऑप्शन 2 इंद्र, ऑप्शन 3 सूर्य, की ऑप्शन 4 वानर. याचे योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 पोपट. पोपट हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा, काल. काल या शब्दाची जात ओळखा. काल या शब्दाची जात ओळखायची आहे. ऑप्शन 1 काय सर्वनाम, ऑप्शन 2 विशेषण, ऑप्शन 3 काय क्रियापद, की ऑप्शन 4 क्रियाविशेषण. तर काल हा शब्द कोणता मित्रांनो? हा काल हा शब्द क्रियाविशेषण आहे. त्यामुळे प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण हे त्याचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा, रमाबाई या शब्दाची विभक्ती ओळखा. ऑप्शन बघा, ऑप्शन 1 आहे तृतीय विभक्ती, ऑप्शन 2 आहे चतुर्थ, ऑप्शन 3 पंचमी, की ऑप्शन 4 सप्तमी. याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थ. रमाबाई या शब्दाची विभक्ती चतुर्थी हे आहे. मित्रांनो अशाच प्रकारे आपण इथं एकूण 20 प्रश्न बघितले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मित्रांनो इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.